मी देवेंद्र सरिता गंगाधरराव फडणवीस ईश्वर साक्ष शपथ घेतो की कायद्याद्वारे स्थापित झाले आहे अशा भारताच्या संविधानाबद्दल मी खरी श्रद्धा व निष्ठा बाळगेन. नमस्कार. प्राईम पॉइंटमध्ये मी सुहास आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो. देवेंद्र फडणवीस महाराष्ट्रातील भाजपाचा एक सर्वमान्य चेहरा, एक तरुण उमद नेतृत्व. 2014 ते 2019 या कालावधीमध्ये मुख्यमंत्री पदाची धुरा अगदी यशस्वीपणे सांभाळल्यानंतर 5 डिसेंबर 2024 मध्ये त्यांचं मुख्यमंत्रीपदी पुनरागमन झालं. मी पुन्हा येईन हा महाराष्ट्राच्या जनतेला फडणवीसांनी दिलेला शब्द खरा केला. मात्र 2019 ते 2024 या कालखंडामध्ये महाराष्ट्राच्या राजकारणात पुलाखालून बरंच पाणी वाहून गेलं. महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये या कालखंडात अनेक चमत्कार घडले, धक्केही बसले. 2019च्या विधानसभा निवडणुकांमध्ये सर्वाधिक आमदारांची संख्या ही भाजपकडे असताना आणि देवेंद्र फडणवीस हेच मुख्यमंत्री पदाचे प्रमुख दावेदार असताना सत्तेनं त्यांना हुलकावणी दिली. शिवसेना भाजप युतीला कौल असतानाही राज्यामध्ये उद्धव ठाकरे आणि शरद पवार आणि काँग्रेसनं महाविकास आघाडीचा प्रयोग केला आणि उद्धव ठाकरेंकडे मुख्यमंत्री पद गेलं. तोंडातला सत्तेचा घास गेल्यानंतरही फडणवीस जमिनीवर पाय रोवून उभे राहिले. मविया सरकारच्या विरोधामध्ये त्यांनी रान उठवलं. 2022 साली राज्यसभा आणि विधान परिषदेच्या निवडणुकीमध्ये फडणवीसांनी करिश्मा करून दाखवला आणि त्यानंतर शिवसेनेमध्ये बंड झालं. उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री पदावरून पाय उतार व्हावं लागलं. एकनाथ शिंदे महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी आले. फारसे इच्छुक नसतानाही उपमुख्यमंत्री पदाची धुरा ही फडणवीसांना सांभाळावी लागली आणि फडणवीस पुन्हा सत्तेच्या केंद्रस्थानी आले. या काळामध्ये फडणवीस राजकारणामध्ये अधिक ठसठशीत झाले. पवार आणि ठाकरेंसारख्या मातब्बरांना देवेंद्र फडणवीस पुरून उरले आणि याच काळात महाराष्ट्राच्या राजकारणाचे चाणक्य अशी एक नवी ओळख फडणवीसांना मिळाली. फडणवीसांच्या कल्पनेतूनच शिवसेना आणि राष्ट्रवादीमध्ये बंड झालं आणि अजित पवारांसारखा मित्र त्यांच्या सोबत महायुतीमध्ये आला. 2024च्या लोकसभा निवडणुकीमध्ये राज्यात महायुतीला चांगलं यश संपादन करता आलं नाही. मात्र देवेंद्र फडणवीसांनी या संकटाचंही विश्लेषण करत त्यावर मात केली. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा प्रयोग झाला आणि 2024च्या विधानसभा निवडणुकीमध्ये महाराष्ट्रानं देवाभाऊंच्या पारड्यामध्ये मोठा कौल टाकला. महायुती एकत्र लढलेल्या निवडणुकीमध्ये भाजपाचे 132 आमदार निवडून आले आणि मुख्यमंत्री पदाची धुरा आपसुकच देवेंद्र फडणवीसांकडे गेली. भाजप विरोधकांना ही एक मोठी चपराक होती. नागपूरमध्ये संघाच्या मुशीत तयार झालेल्या देवेंद्र फडणवीसांनी दुसऱ्या टर्मचा पदभार स्वीकारला आणि त्यांच्या कामाचा झंझावात हा पुन्हा एकदा सुरू झाला. तरुण, आश्वासक, अभ्यासू आणि दूरदृष्टी असणारं नेतृत्व अशी देवेंद्र फडणवीसांची ओळख. महाराष्ट्राबाबत त्यांचं असलेलं व्हिजन आणि त्यासाठी घेत असलेल्या कष्टांचं कौतुक अगदी विरोधकही करतात. महाराष्ट्राचा कायापालट करण्याचं आणि देशामध्ये महाराष्ट्राचं नाव उंचावण्याचं स्वप्न मनाशी बाळगून फडणवीसांचा दुसऱ्या टर्मचा प्रवास सुरू झाला. शपथ घेतल्यापासून देवेंद्र फडणवीसांनी कामाचा, निर्णयांचा धडाका सुरू केला. सर्वात पहिल्यांदा प्रशासन आणि मंत्रिमंडळ कार्यक्षम करण्यासाठी त्यांनी पुढाकार घेतला. प्रशासन गतिमान करण्यासाठी 100 दिवसांचा ॲक्शन प्लॅन त्यांनी तयार केला. व्हिजन महाराष्ट्र 2047 3 टप्प्यांमध्ये राबवण्याची घोषणा त्यांनी केली. मंत्र्यांचा परफॉर्मन्स, त्यांची ऑडिट हे सगळं निश्चित केलं. मंत्र्यांवर जबाबदारी काय असेल याची निश्चिती त्यांनी केली. सरकारवरचे जे काही खर्च होत आहेत ते कमी करण्यासाठी त्यांनी काही जुन्या योजनांना कात्री सुद्धा लावली. लाडकी बहीण योजनेचा बोजा आणि कर्जबाजारी अर्थव्यवस्थेला उभारी देण्याचा प्रयत्न यातून होताना दिसतो. सोबतच अर्थव्यवस्था सक्षम करण्यासाठी परदेशी गुंतवणूक,
उद्योग क्षेत्रामध्ये वाढ करण्यासाठी मुख्यमंत्री फडणवीस कार्यरत असल्याचंच दिसतं. वाढवणसारख्या बंदराच्या उभारणीकडे सुद्धा ते विशेष जातीनं लक्ष देत आहेत. आता 2024 ते 2025 या आर्थिक वर्षामध्ये 1,64,575 कोटींची परदेशी गुंतवणूक महाराष्ट्रामध्ये आली. देशातील परदेशी गुंतवणुकीमध्ये 40% वाटा हा एकट्या महाराष्ट्राचा आहे. महाराष्ट्राला पोर्ट हब करण्यासाठी मोठ्या कंपन्यांच्या सोबत फडणवीसांत सरकारने करार केले. मोठ्या डीप सी बंदरांपैकी वाढवण बंदराच्या उभारणीसाठी जोरदार प्रयत्न सुरू झाले. वाढवण बंदराच्या उभारणीनं अर्थव्यवस्थेला चालना मिळेल असं एक फडणवीस सातत्याने सांगतायत आणि त्याच माध्यमातून या महाराष्ट्रामध्ये मोठी रोजगार निर्मितीही होईल असंही फडणवीस सातत्याने सांगतात. यासोबतच सर्वात महत्त्वाचं म्हणजे राज्यातील औद्योगिक, सर्वसामान्य आणि शेतकऱ्यांचे वीज दर देवेंद्र फडणवीस यांनी कमी करण्याचा विडाच जणू उचलला. 300 युनिटपर्यंत वापर असणाऱ्यांच्या बिलामध्ये 10% कपात करण्याचा महत्त्वाचा निर्णय हा फडणवीस सरकारनं घेतला. आता यामध्ये वीज ग्राहकांचं वीज बिलामध्ये 10% कपात करणं, 2029 पर्यंतचं वीज बिल दरामध्ये 26% कपातीची योजना त्यांनी आणली. औद्योगिक वीज दरही 11% कमी होणार हेही फडणवीस सरकारने सांगून टाकलेलं आहे. राज्यातील सर्वसामान्यांचं जगणं अधिक सुकर व्हावं यासाठी पायाभूत सोयी सुविधा म्हणजेच इन्फ्रामध्ये मोठी गुंतवणूक होती. मेट्रो मॅन अशी ओळख असणाऱ्या देवेंद्र फडणवीस यांच्या पुढाकारानं अनेक मोठे प्रकल्प हे आता मार्गी लागत आहेत. अगदी त्यातले काही प्रकल्प जर सांगायचे तर समृद्धी महामार्गाची स्वप्नपूर्ती ही अखेरच्या 76 किलोमीटरचा मार्ग हा सुद्धा आता खुला करण्यात आलेला आहे. वाढवण बंदर ते समृद्धी महामार्ग फ्रेट कॉरिडॉरला मंजुरी देण्यात आलेली आहे. मुंबईतील मेट्रो 3 पूर्ण झालंय. मेट्रो 4 आणि मेट्रो 4A हे याचं काम जे आहे हे अखेरच्या टप्प्यात आहे. मेट्रो 11ला मंत्रिमंडळाने मंजुरी दिलेली आहे आणि त्यासाठी 24,000 कोटींचा खर्च हा अपेक्षित धरला गेलेला आहे. मेट्रो, एक्सप्रेसवे, कोस्टल रोडद्वारे 59 मिनिटामध्ये म्हणजे 1 तासामध्ये MMRDA क्षेत्रामध्ये प्रवासाचं स्वप्न हे देवेंद्र फडणवीसांनी बघितलेलं आहे. 238 AC लोकल खरेदीसाठी मंत्रिमंडळाची मान्यता सुद्धा झालेली आहे. मुंबईमध्ये बेस्टसाठी नव्या 2100 AC बसेस घेण्यात आल्यात किंवा त्याबाबतच्या टप्प्याटप्प्याने बसेस येत आहेत. ठाणे सर्क्युलर मेट्रो, पुणे मेट्रो 2 आणि 4 तसंच नागपूर मेट्रो फेज 2 याला पाठबळ देण्यात आलेलं आहे. मुंबई पुणे एक्सप्रेसवेवरचं मिसिंग लिंक म्हणजे याच्यामुळे आता जो प्रवास आहे तो मुंबई पुण्याचा अर्धा तासाने आणखीन कमी होणार आहे. पुरंदर विमानतळासाठी जमीन अधिग्रहणाचे प्रयत्न पूर्ण झालेले आहेत. शक्तीपीठ महामार्गाच्या भूसंपादनासाठी 20,000 कोटींची तरतूद केलेली आहे. कोणत्याही परिस्थितीत आम्ही हा महामार्ग थांबवणार नाही ही ग्वाही सुद्धा फडणवीसांनी दिली आहे. राज्यातील इन्फ्रा प्रकरण 3 वर्षामध्ये पूर्ण करण्यासाठी फडणवीस सरकार सातत्याने प्रयत्न करत आहे. या प्रकल्पांचा चिकाटीनं पाठपुरावा करून दूरदृष्टीतून सर्वसामान्यांचं जीवनमान उंचावण्याचा प्रयत्न मुख्यमंत्री करताना दिसतात. केवळ शहरांचाच विकास हेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या अजेंड्यावर नाही, तर ग्रामीण भागामध्ये गडचिरोली सारख्या नक्षलग्रस्त भागांचा कायापालट करण्याचं स्वप्न त्यांनी उराशी बाळगलंय. गडचिरोलीची स्टील हब अशी ओळख निर्माण करण्यासाठी मुख्यमंत्री प्रयत्नांची पराकाष्ठा करत आहेत. गडचिरोलीमध्ये उच्च दर्जाच्या आयरन ओरचे साठे आहेत. मोठ्या खनिज संपत्ती आहे. गडचिरोलीमध्ये बांबू इंडस्ट्रीयल पार्क उभारण्यात आलेली आहे. इतर उद्योगांना आकर्षित करण्यासाठी विशेष औद्योगिक धोरण सुद्धा गडचिरोलीसाठी आखण्यात आलेलं आहे. नक्षल्यांच्या विरोधामध्ये कठोर कारवाई, सुरक्षा दलांना बळ देण्याचं काम हे फडणवीस सरकारनं केलेलं आहे.
गडचिरोली जिल्ह्यांचा विकास करून विदर्भातील मागास जिल्हे हे विकासाच्या मुख्य प्रवाहाला जोडण्यासाठी मुख्यमंत्री प्रयत्नशील आहेत. कोल्हापूरमध्ये सर्किट बेंचचं देवेंद्र फडणवीसांच्या कार्यकाळात ते सुरू झालं, तर मुंबईत उच्च न्यायालयाच्या नव्या इमारतीचं भूमिपूजन सुद्धा पार पडलंय. आणि यासोबतच सोलापूर, संभाजीनगर सारख्या शहरांचा पाण्याचा प्रश्न सोडवण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे कृतिशील आहेत. सिंचनाच्या क्षेत्रातही एका वर्षाच्या काळात फडणवीस सरकारनं मोठ्या उपाययोजना केलेल्या आहेत. त्या काय केल्या आहेत त्याही आपण बघूया. सिंचनामध्ये वाढ होण्यासाठी राज्यामध्ये 5 मोठ्या प्रकल्पांची घोषणा करण्यात आली. मराठवाडा ग्रीड 2, विदर्भ लघुसिंचन मिशन, गोदावरी प्रवरा लिंक विस्तार योजनांचा त्याच्यामध्ये समावेश आहे. आणि 7 नव्या लघु बांध प्रकल्पांची घोषणा सुद्धा करण्यात आली. विदर्भ मराठवाड्यातील 26 अपूर्ण सिंचन प्रकल्पांना निधी सुद्धा देण्यात आला. राज्याच्या दुष्काळी भागामध्ये पाणी आणून सिंचन वाढवण्यासारख्या महत्त्वाच्या विषयांवर फडणवीस सरकारकडून काम होताना आपल्याला बघायला मिळत आहे. फडणवीस सरकारनं वर्षभरामध्ये अतिवृष्टी आणि अवकाळीनं ग्रस्त शेतकऱ्यांना मदतीचा हात दिला. यासोबत जमिनींशी असलेली अनेक प्रकरणं ही त्यांनी वर्षभरामध्ये निकालात काढली. आता जून 2026 पर्यंत शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याची घोषणा सुद्धा फडणवीस सरकारने केली. शेतकऱ्यांच्या 25,000 कोटींची कृषी समृद्धी योजना आणली. नमो शेतकरी महासन्मान निधीमध्ये शेतकऱ्यांच्या अनुदान रकमेमध्ये 6 ते 9 हजारांनी वाढ सुद्धा करण्यात आली. अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांसाठी 31,628 कोटींचं पॅकेज देण्यात आलं. माती वाहून गेलेल्या शेतकऱ्यांना 47,000 प्रति हेक्टर मदत देण्याचं देखील या सरकारनं मान्य केलं. आणि मराठवाड्यातील जिल्ह्यांना 1,356 कोटींच्या मदतीचं पॅकेज जाहीर करण्यात आलंय. कापसाला बोनस आणि सोयाबीन विक्री धोरण हे या सरकारने राबवलंय. मुख्यमंत्री बळीराजा मोफत वीज योजना, त्याचप्रमाणे कृषी पंप हा ग्राहकांना मोफत देणं आणि त्यामार्फत वीज हे देखील बळीराजाला देणं हे या सरकारने केलेलं आहे. देवस्थान असतील किंवा इनामी जमिनींचे विवाद निकाली काढणं आणि त्याचबरोबर 6,500 शेतकऱ्यांना त्यांच्या जमिनी या सरकारने परत केलेल्या आहेत. अतिक्रमणं हटवून 13,000 शेतकऱ्यांना त्यांची जमीन परत करण्यात आलेली आहे. ड्रोन मोजणीतून 3,500 प्रकरणांचा निपटारा सरकारने केलेला आहे. अतिवृष्टीच्या संकटानंतर मुख्यमंत्र्यांच्या सह सत्ताधारी नेते शेतकऱ्यांच्या बांधावर दिसले. शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभं असल्याचं त्यांनी दाखवून दिलं. मात्र तरीही शेतकऱ्यांना देण्यात येत असलेल्या मदतीच्या बाबतीमध्ये अनेक प्रश्न हे उपस्थित झाले. कर्जमाफीचं आंदोलन झालं. या मुद्द्यावर सरकार अजूनही सरकारवर टीका होतानाच आपल्याला बघायला मिळते. एका वर्षाच्या कालावधीमध्ये देवेंद्र फडणवीसांच्या सरकारला मराठा, ओबीसी, धनगर आरक्षण लढ्यालाही सामोरं जावं लागलं. जरांगेंच्या मागण्यावर अभ्यासासाठी मंत्रिमंडळ उपसमिती या सरकारने स्थापन केली. हैदराबाद गॅझेट आणि सातारा गॅझेट लागू करण्याची सरकारनं मान्यताही दिली. नोंदी असलेल्या मराठ्यांचा ओबीसी मध्ये येण्याचा मार्ग काही प्रमाणामध्ये फडणवीस सरकारने मोकळा केला. मराठा समाजाबाबत निर्णय घेताना ओबीसींवर अन्याय होऊ देणार नसल्याची भूमिका सुद्धा देवेंद्र फडणवीसांनी घेतली. धनगरांचा एसटी मध्ये समावेश करण्याच्या मागणीवर देखील अद्याप जरी निर्णय झालेला नसला तरी त्याबाबत देखील सरकार विचार करत आहे. मनोज जरांगे पाटील यांचं मुंबईतलं आंदोलन हे यशस्वीपणे हाताळण्यात सरकारला यश आलं असं जरी असलं तरी आरक्षणाचा मुद्दा हा काही संपणारा नाहीये. देवेंद्र फडणवीस यांना मराठा, ओबीसी, धनगर समाजाला एकाच वेळी समाधानी ठेवण्याची कसरत सुद्धा करावी लागते. मुख्यमंत्री पदासोबतच गृह खातं देखील देवेंद्र फडणवीस यांच्याकडेच असल्यामुळे राज्यातील कायदा सुव्यवस्थेच्या संबंधात अनेक निर्णय
या वर्षभरामध्ये घेण्यात आले. त्यांच्याकडे असणाऱ्या गृह खात्यावर विरोधकांकडनं टीका सुद्धा करण्यात आली. पण काय निर्णय देवेंद्र फडणवीस सरकारने घेतलेले तेही आपण बघूयात. 15,000 नव्या पोलीस भरतीला या सरकारने मान्यता दिली. नव्या AI तंत्रज्ञानाचा पोलीस खात्यामध्ये वापर करण्यासाठी हे सरकार आग्रही आहे. महिलांच्या विरोधातील गुन्हे असतील किंवा मानवी तस्करी, ड्रग्ज यासारखे गंभीर गुन्ह्यांच्या बाबतीत कठोर धोरण या सरकारने अवलंबलेलं आहे. जुन्या पोलीस ठाण्यांचं आधुनिकीकरण, CCTV उपकरणं पोलीस ठाण्यांमध्ये बसवणं हे सुद्धा या सरकारने निश्चित केलेलं आहे. आणि त्याचप्रमाणे नवीन पोलीस ठाणी, पोलीस कर्मचाऱ्यांसाठी वसाहती हे देखील करण्याचं या सरकारने निश्चित केलेलं आहे. आता सरकारकडून वर्षभरामध्ये प्रयत्न करण्यात येत असताना सुद्धा गुन्हेगारीचा आलेख मात्र जो आहे तो काही कमी होताना दिसत नाही आहे. बीड जिल्ह्यातील सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरण किंवा पुणे संभाजीनगरमधल्या वाढत्या गँगवॉरच्या घटना यामुळे गृह खातं हे सातत्यानं टीकेचं धनी ठरत आहे. महाराष्ट्रामध्ये 2047च्या दिशेनं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची पावलं पडत असली तरी वास्तवामध्ये मात्र राज्यातील अनेक प्रश्नांना त्यांना सामोरं जावं लागतंय. आता असे कोणते प्रश्न आहेत आणि काय नेमके आरोप या सरकारवर विरोधकांकडनं होत आहेत तेही आपण बघणार आहोत. महायुती सरकारमधल्या अनेक मंत्र्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप झालेत. यामध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार यांच्यावर जमीन घोटाळ्याचा आरोप झाला. पुण्यामधलं आपल्याला जैन बोर्डिंग प्रकरण माहिती आहे, प्रचंड गाजलं. यामध्ये भाजपचेच मंत्री मुरलीधर मोहोळ यांच्यावर आरोप झाला. फलटण महिला डॉक्टर प्रकरणी माजी खासदार रणजितसिंग निंबाळकर हे दबावाचं राजकारण करतायत असे देखील आरोप होत गेले. शिंदे शिवसेनेचे मंत्री संजय शिरसाट, खासदार संदीपान भुमरे, राज्यमंत्री योगेश कदम यांच्यावर सुद्धा गंभीर स्वरूपाचे आरोप झालेले आहेत. संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी कृष्णा आंधळेला शोधण्यामध्ये महाराष्ट्र पोलीस हे अपयशी ठरलेले आहेत. अतिवृष्टीबाधित शेतकऱ्यांना मदत मिळत नसल्याची देखील या सरकारवर टीका झालेली आहे. मतचोरीचे विरोधकांकडून सातत्याने आरोप होत आहेत. सत्ताधारी वाचाळवीरांमुळे म्हणजे जे सत्तेमध्ये वाचाळवीर आहेत त्यांच्यामुळे उद्भवणारे वाद हे वेगळेच. आणि महायुतीमध्ये तिन्ही पक्षांचा जो सध्या आपल्याला बघायला मिळतोय तो म्हणजे विसंवाद आणि त्या निमित्ताने अंतर्गत संघर्ष हा देखील फडणवीस सरकारसमोरचं एक सगळ्यात मोठं आव्हान आहे. तिसऱ्यांदा मुख्यमंत्रीपदी विराजमान झालेल्या देवेंद्र फडणवीसांनी घेतलेल्या निर्णयाची यादी जशी मोठी आहे ना तशीच त्यांच्या समोरच्या आव्हानांची सुद्धा. या सगळ्या आव्हानांचा मुकाबला करतानाही देवेंद्र फडणवीसांनी त्यांच्या कार्यक्षमतेचा ठसा हा महाराष्ट्रावर उमटवलेला आहे. हेही तितकंच सत्य. 2014 नंतर 2024 साली सुरू झालेल्या देवेंद्र फडणवीसांचा हा दुसरा कार्यकाळ 5 वर्षांचा असणार आहे. दुसऱ्या टर्ममध्ये पहिल्या वर्षभरात दूरदृष्टीनं अनेक महत्वाकांक्षी योजना, प्रकल्प देवेंद्र फडणवीसांनी हाती घेतलेत. समृद्धी महामार्ग असेल, मेट्रो सारखी अनेक नवी स्वप्न देवेंद्र फडणवीसांनी महाराष्ट्रासाठी पाहिलेली आहेत. ही नवी स्वप्न पूर्णत्वास घेऊन महाराष्ट्र देशामध्ये पहिल्या क्रमांकाचं राज्य करावं किंवा हा महाराष्ट्र नेहमीच अग्रेसर ठेवण्याचं मुख्यमंत्र्यांचं ध्येय हे पूर्णत्वास येतं का हे देवेंद्र शासन 2.0 मध्ये पाहावं लागणार आहे. नजीकच्या भविष्यामध्ये राज्य आणि केंद्रीय पातळीवर बदलणारं राजकारण, नव्या संधी देवेंद्र फडणवीसांच्या समोर असणारच आहेत हे तितकंच सत्य आहे. राज्याच्या राजकारणात चाणक्य ठरलेले देवेंद्र फडणवीस हे महाराष्ट्राचे विकास पुरुष म्हणून भविष्यात देश पातळीवर मोठी झेप घेतील अशीच त्यांची सध्याची वाटचाल सुरू आहे. आणि म्हणूनच या वर्षपूर्तीनंतर देवेंद्र फडणवीस सरकारच्या वर्षपूर्तीनंतर आपण इतकंच म्हणू, अशा पद्धतीचं काम हे देवेंद्र फडणवीस सरकारच्या पुढच्या 4 वर्षाच्या कार्यकाळामध्ये असंच अखंडित सुरू राहो आणि देवेंद्र फडणवीस यांनी सुद्धा एक पुढची मोठी झेप ही त्यांना घेता यावी याच शुभेच्छा या सरकारला सुद्धा
आणि देवेंद्र फडणवीसांना सुद्धा. तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि आमचं चॅनल अर्थातच सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.